प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायला तर आवडतं, पण ते ब्लाऊज वेअर केल्यावरती ब्लाऊज पूर्ण दाबलेल्यासारखं वाटतं, चपटं असा त्याचा शेप दिसतो, परफेक्ट असा शेप दिसत नाही. तर त्याचं मेन कारण काय आहे? हा आपला मेन टक्स. हा मेन टक्स जर तुम्ही साईजनुसार कमी घेतला तर तुमचा तिथे पफ व्यवस्थित येणारच नाही. कारण जी आपली साईज वाढली तर आपला टक्सही वाढतो. आणि समजा मोठी साईज घेतली, तुम्ही 36चं ब्लाऊज शिवताय आणि तुम्ही जर तिथं 1 आणि 1.5 इंचाचा जर टक्स घेत असतील तर तो तुमचा तिथं प्रॉपर तिथं टक्स तुमचा बसणारच नाही. कारण प्रिन्सेस कट ब्लाऊज आपला समजा ज्यावेळेस तुमचं इथं योगपट्टी असेल, म्हणजे बेल्ट ज्या वेळेस आपण लावतो त्यावेळेस वरच्या साईडला टक्स घेतला थोडा कमी तर तो चालतो, म्हणजे तो तिथे ऍडजस्ट होतो. पण आपला खालून जर हा एवढा टक्स जर चालू होत असेल, इथं जर आपली बेल्ट नसेल तर आपल्याला हा टक्स मेन टक्स मोठाच पाहिजे, तरच तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसणार आहे. तर साईजनुसार आपण टक्स किती कसा घ्यायचा त्याचंही मी चार्ट तुम्हाला दिलेलं होतं, पण मैत्रिणींची कमेंट होती की आम्हाला नवीन सांगा असं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगितलं की हा जो मेन टक्स आहे त्याच्यावरतीच आपलं ब्लाऊज पूर्ण डिपेंड असतं. तर हा मेन टक्स तुम्हाला मोठा घ्यायचा आहे. आता इथेही काही मैत्रिणींची कमेंट होती की हा टक्स काय घेतला जातो, इथं एक्स्ट्राचा कपडा का कट केला जातो, की पहा ज्यावेळेस आपण स्लीव जॉईन करणार ना त्यावेळेस आपल्याला इथे पप नको पडण्यासाठी हा एक्स्ट्राचा कपडा आपण 1.5 इंच एवढा कपडा आपण काढून घेत असतो आणि तोच आपण साईडला वाढवून घेत असतो. नंतर प्रिन्सेस कट आपण जॉईन करतो त्याचं दोघं साईडला जी मार्जिन आहे ती पण आपण त्याच्यात ऍड केलेली असते, त्याच्यासाठी आपल्याला हे करावं लागत असतं. तर पहा तुम्हाला जर साईज चार्ट सापडत नसेल तुम्हाला तर पहा हे मी बनवलेलं आहे, ह्याचाच व्हिडिओ मी अगोदर पण टाकलेला आहे. इथं जसं मी साईज दिलेत ना तर त्या साईजनुसार तुम्हाला समजा एखाद्याची साईज तीच असते पण चेस्ट साईज जास्त असते, तर त्यावेळेस आपण जिथं हे जेवढं टक्स आपण दिलेले आहेत ना तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवलं तरी चालणार आहे, काय प्रॉब्लेम नाही येणार. तुमचा एकदम परफेक्ट असा तिथे टक्स तिथं येणार आहे आणि प्रॉपर असं ब्लाऊज तुमचं बसणार आहे. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.